गुंड निलेश गायवळच्या मंत्रालयातल्या रीलवरून आता टीका। गुंडांना मंत्रालयाच्या एसीची हवा। सर्वसामान्य नागरिक रस्त्यावर। विरोधी पक्षनेते वडेट्टीवारांचा हल्लाबोल। खासदार संजय राऊत यांच्याकडून आणखी एक फोटो ट्विट। मुख्यमंत्र्यांसोबत गुंड निलेश गायवळचा फोटो ट्विट करत गृहमंत्र्यांना केला सवाल। उद्धव ठाकरेंच्या वंदे भारत एक्सप्रेसच्या प्रवासावरती भाजपचा निशाणा। विरोधकही लाभार्थी म्हणत भाजपची टीका। लवकरच बुलेट ट्रेनची ही सफर घडून आणणार भाजपचा टोला। मराठा आरक्षणासाठी 15 फेब्रुवारीला विशेष अधिवेशन बोलवण्याची शक्यता। मागासवर्ग आयोगाचा अहवाल आल्यास अधिवेशनाच्या हालचाली। राज्यातल्या 95% कुटुंबांचं सर्वेक्षण पूर्ण। मनोज जरांगे आजपासून पुन्हा एकदा दौऱ्यावरती। पुणे, मुंबई आणि नाशिकमध्ये बैठका घेणार। तर अंतरवाली सराटीमधून जरांगेंच्या दौऱ्याला आज सुरुवात होणार। बाबरी मशीद पाडल्यानंतर ढाच्यातील वीट बाळा नांदगावकर यांनी 32 वर्षांनंतर राज ठाकरेंना दिली। राम मंदिराची ही वीट आणणार राज ठाकरेंची प्रतिक्रिया। महाविकास आघाडीनं दुसरा उमेदवार दिल्यास भाजपही चौथा उमेदवार देण्याची शक्यता। मतांच्या गणितानुसार महाविकास आघाडीकडे एकाच उमेदवारांची मतं, महायुतीकडे 5 उमेदवारांची मतं। कोरेगाव भीमा प्रकरणामध्ये प्रकाश आंबेडकर यांची पुन्हा एकदा साक्ष होणार। 12 फेब्रुवारीला पुण्यामध्ये आयोगासमोर साक्ष। राज्यामध्ये बहुप्रतीक्षित 21,678 शिक्षकांची भरती होणार। मुलाखतीशिवाय 16,000 तर मुलाखतीसह 4,000 शिक्षकांची भरती। नक्षलवाद्यांचा तरुणांच्या नक्षली भरतीसाठी मोठा ॲक्शन प्लॅन। राज्यातील 5 शहरांमधील झोपडपट्ट्यांमध्ये जात तरुणांचं ब्रेन वॉश। नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पौषवारी यात्रेला सुरुवात। वारकरी आणि भक्तांमध्ये प्रचंड उत्साहाचं वातावरण। उत्तराखंड विधानसभेमध्ये समान नागरी कायदा विधेयक मांडण्यास सुरुवात। मुख्यमंत्री धामींकडून विधेयक सादर। मध्य प्रदेशमध्ये फटाक्यांच्या कंपनीला मोठी आग। 6 जणांचा मृत्यू, 20हून अधिक जण जखमी। बचाव कार्य सुरू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।